वाजेगाव येथील श्री ओमनगर येथे श्री हरिभक्त पारायण किशन महाराज बरबडेकर यांच्या प्रेरणेने तसेच कालिदास महाराज पाळेकर, हरिभक्त पारायण संभाजी महाराज मार्दळीकर, हरिभक्त पारायण माणिक महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 25 वर्षापासून साई भक्त डॉक्टर आर.एस. सावरगावकर यांच्या वतीने श्री संत साईबाबा मूर्ती स्थापना वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री साईबाबा चरित्र कथेचे आयोजन करण्यात येते। याही वर्षी 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। यात सकाळी 4 ते 6 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 12 गाथा भजन, 1 ते 5 श्री साईबाबा चरित्र कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 8:30 ते 11:30 हरिकीर्तन करण्यात येत आहे। तसेच 27 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 28 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण किशन महाराज बरबडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे। नमस्कार, मी आर.एस. डॉक्टर सावरगावकर बोलतो आणि हे जे आमचा सप्ताह आहे ते गेल्या 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला असतो आणि ह्या सप्त्याचं पूर्ण नियोजन माझ्याकडे असतं आणि या सप्त्यामध्ये दिनांक 20 तारखेपासून विविध कार्यक्रम चालू असतात। शाही कथा असते, संध्याकाळी हरिकीर्तन असतं, नंतर हरिजागर असतात आणि इतर काही असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि उद्या संध्याकाळी ठीक 8:30 वाजता माननीय हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज यांचं आयोजन आहे। तरी परिसरातील सर्व भाई भक्तांनी याचा लाभ घ्यावा। तसेच परवा दिवशी म्हणजे दिनांक 28 हरिभक्तपरायण किशन महाराज बरबडेकर यांचा काल्याचं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर महाप्रसाद होईल, तरी परिसरातील सर्व भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा। यांचा काही उद्देश असा काही विषय नाही आहे, फक्त साईबाबावर श्रद्धा असल्यामुळे या श्रद्धेच्या निमित्तानं हा कार्यक्रम 25 वर्षापासून चालू आहे आणि त्या श्रद्धेनुसारच हे ओमनगरमध्ये येथे भव्य असं शाही मंदिर स्वतःच्या खर्चाने बांधलेलं आहे। त्याच्या ह्यानं हे सगळे कार्यक्रम चालत आहेत। दररोज कमीत कमी 4 ते 5 हजार लोकसंख्या असते आणि अखेरच्या दिवशी 10 ते 12 हजार लोकसंख्या असते। नियोजन कसं योजना स्वतः व्यवस्था करतो आम्ही। आता एवढे धार्मिक जीवनात लोकांची श्रद्धा वाढावं, या कार्यक्रमाकडे लोकांचं लक्ष लागावं आणि अशीच आमची परंपरा चालू राहावं। आमच्या कार्यक्रमाला त्यांनी खाली उपस्थिती राहून आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती। एक आपण आता बोलत असाल सामाजिक संदेश हेच असेल आपला, की सर्वांनी की याचा उपयोग तर घ्यावाच, पण आणि आपल्या व्यसनापासून किंवा इतर काही जे हे आहेत त्याच्यापासून दूर राहावं।